पाखरा आजाद केलं तुला, सकाळी सकाळीच दिलं जीवदान आणि केली जिमला सुरुवात. काढून घातला फुटू आणि उचलून घातला पंटर. पंटरला उचलून मारला लेग वर्कआउट. कातून असा लेग वर्कआउट मारल्यावरती म्हणलं चला आता भिंगरी करूया. असा गोल 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 बुंगावला ना गुबू गुबू गुबू. भाऊला आली ना बाबा चक्कर. भाऊनी धरला वरती डायरेक्ट छप्पर. असा सगळा झाला मॅटर. मॅटर सोडवायला यायला लागलं पोरांना. मांडवली करू मॅटर सुटला ना बाबा. आणि हिपा जिमचे आपली हाल. पोरं उलटे पालटे हो खाली पडू पडू हसू राहिले. आणि विषय काय माहिती का, लड्डू मोठ्या बाबा. बोला लड्डू मोठ्या बाबा की जय. हसून हसून लय भूक लागली होती बाबा. घरी येऊन डायरेक्ट मॅगी बनवायला घेतली. टाकाटक मध्ये चकाचक मॅगी बनवून घेतली. डायरेक्ट डिश मध्ये सर्व बिर करून चमचा बिमचा. वा 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 विषय खोल. दिसायला तर लय भारी दिसत होती. म्हणलं आता खाऊन पाहू कशी दिसती नेमकी. पहिला चमचा खाला, गडबड घोटाळा सगळं संगत झालं. अरे बाबा तुमच्या नादामध्ये मीठ विसरलो ना. गाडीत बसून गाडी रपारप पळवून घेतली. आणि तेवढ्यात आमचे बंधू आले. बंधू म्हणे वय खाली. दरवेळेस प्रमाणे मीच गाडी चालवणार. म्हणलं आता मोठा भाऊ म्हणले ऐकावं लागलच. बस बाबा आता काय पर्याय नाही दुसरा. कप गाडीत बसून आलो डायरेक्ट वावरात येऊन पहिले कागद काढून घेतले. म्हणलं रोज रोज सोयाबीनचं तोंड पाहून माय डोळे काय दुखायला लागले होते. मी काय आता सोयाबीन पाहू शकत नव्हतो. कारण रोज उठसूट तेच लगातार 7 दिवसापासून पार वैताग आला होता. मग घेतली सोयाबीन चाळायला. गँग तर भरपूर होती आपल्याकडे. म्हणलं आता टपक्यान दिवशी काम करून घेऊ. म्हणजे कसं आपल्याला रोज रोज तेच कटकट नाही राहणार. आणि हे टॅलेंट भारताबाहेर निघालं पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा. अरे काय जुगाड कुठून शोधणं आणि तिला भरोसाच नाही बाबा. आणि तेवढ्यात व्यापाऱ्याने सिंगम स्टाईल एंट्री केली. डायरेक्ट तळापासून सोयाबीन गोळा करून मॉइश्चर चेक केलं. आणि वरची सोयाबीन बाजूला करून ना मुद्दाम तळापासून सोयाबीन गोळा करायचा. म्हणलो व्यापारी बाकी चालाक आदमी आहे. मग पेरू तोडून हातात घेऊन आणि डोक्यात टप घेऊन डायरेक्ट वावरात आलो. इथे येऊन सगळ्या गोण्या बिण्या भरून घेतल्या आणि डोक्यावर चाळण टाकली घरची वाट धरली.